नमस्कार. आज बी द्वितीय वर्षाच्या मायनर सब्जेक्टमध्ये वित्तीय प्रशासन या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. वित्तीय प्रशासन हा एक लोकप्रशासनाचा असणारा महत्त्वाचा असा एक पेपर आहे. वित्तीय शाखा ही लोकप्रशासनाला एक जीवनदान देणारी व खरं तर एक प्राणवायूसारखी असणारी एक शाखा आहे. आपण बघतो की कोणतंही शासन असो ते वित्ताशिवाय काम करू शकत नाही. त्याने कोणतीही स्वरूपाची उद्दिष्टे ठरविली, कोणतेही ध्येय हेतू हे त्या ठिकाणी निश्चित केले तरीसुद्धा ते कार्य करण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या ठिकाणी वित्त हे असते आणि वित्ताशिवाय हे कोणतेही शासन कार्य करू शकत नाही. वित्तीय संसाधन हे शासनाच्या एक जीवन रक्ताप्रमाणे असते. केवळ उद्देश, ध्येय, त्या संदर्भात असणारी धोरणे, पॉलिसीज याने कोणतंही कार्य हे पार पाडले जाऊ शकत नाही. त्यामधून वांछित हेतू आपला हा साध्य होऊ शकत नाही जोपर्यंत त्या कार्यासाठी, त्या ध्येय उद्देशासाठी आपण वित्तीय तरतूद केलेली नसेल. त्यामुळं या वित्तीय संसाधनाला शासनाचं जीवन रक्त असं म्हणण्यात येते. प्रशासन व वित्त हे शरीर व त्याची असणारी छाया याच्याशी अनेक विचारवंतांनी त्यांचा संबंध जोडलेला आहे. ज्याप्रमाणे छाया ही शरीरापासून वेगळी होऊ शकत नाही, त्याचप्रमाणे आपण बघतो की प्रशासन आणि वित्त यांना वेगळे आपल्याला करता येत नाही. परस्पर संबंधित प्रत्येक प्रशासकीय क्रियांची मर्यादा वित्तीय साधनाच्या उपलब्धतेवरच अवलंबून असते. कोणतेही शासकीय म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात करण्यात येणारी क्रिया प्रक्रिया जी आहे, ही कोणतीही क्रिया प्रक्रिया ही पार पडणे, त्यामधून ध्येय साध्य होणे ह्या बाबी त्याला त्या प्रमाणामध्ये वित्ताची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे की नाही या बाबीवरच अवलंबून असते. एव्हाना एखादे कार्य ठराविक ध्येय धोरणानुसार जर करावयाचे झाले आणि त्याचा जर का नियोजित खर्च हा त्या प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकला नाही तर ते कार्य तडीस जाऊ शकत नाही. त्या कार्याची सुरुवात होऊ शकते, त्या ध्येय धोरणाची अंमलबजावणी होऊ शकते, परंतु त्यामधून अपेक्षित जे काही रिझल्ट्स आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकत नाही. शासन व ह्या प्रशासनाच्या इंजनामध्ये वित्त हे इंधनाचेच कार्य करते असे कौटिल्याने म्हटलेले आहे. म्हणजे गुप्त काळापासून त्या आजतागायत केंद्रीभूत प्रशासन असो, लोकशाही प्रशासन असो, विकेंद्रित प्रशासन असो, तर एक बाब त्याला अनिवार्य आणि महत्त्वाची म्हणजे की वित्ताची उपलब्धता होय. अशा प्रकारे शासनास कोणतेही कार्याचे व्यवस्थापन करण्यासाठी वित्तीय बाबीकडे व वित्तीय साधनांच्या व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष द्यावे लागते. आणि आजच्या ह्या आधुनिक युगात जर आपण बघितलं की हे वित्तीय नियोजन आणि वित्तीय व्यवस्थापन या संदर्भामध्ये आता स्वतंत्र मंत्रालय आपल्याला दिसून येतं, वित्त मंत्रालय. आणि सर्वाधिक ह्या वित्त मंत्रालयाला इतर मंत्रालयापेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते. वित्तीय नियोजन आणि वित्तीय व्यवस्थापन ह्या बाबीचे महत्त्वाचे कार्य करणारे हे मंत्रालय प्रत्यक्ष खर्च न करणारं मंत्रालय आहे. असे असून सुद्धा ह्या मंत्रालयाला त्याचे जे काही अलॉटमेंट्स कार्य आहेत
या कार्यामुळंच आपल्याला दिसून येते की खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये सार्वजनिक पैसा हा योग्य मार्गाने कायद्याने खर्च आणि तसेच जमा होणे अपेक्षित आहे. लोकशाही पद्धतीमध्ये केवळ खर्चच नाही तर जमा होणारा जो काही धनराशी आहे, पैसा आहे, तो योग्य मार्गाने, उचित मार्गाने जमा होणे हे अपेक्षित आहे. शासनाची जे काही वित्तीय धोरण असतं, ज्याला की लोकशाही व्यवस्थेमध्ये संसदेने मान्यता दिलेली असते, त्याच मार्गाने आणि त्याच प्रमाणामध्ये केवळ शासन हे सार्वजनिक वित्त जमा करू शकते. त्या व्यतिरिक्त इतर कोणताही मार्ग अथवा इतर अधिक प्रमाणात शासन तो त्या ठिकाणी पैसा जमा करू शकत नाही. सोबतच हे जे वित्त वसुली असो अथवा वित्त जमा करण्याचे कार्य असो, हे करण्याचा प्रत्येकाला अधिकार नाही, तर ते अधिकार प्राप्त यंत्रणेमार्फत, अधिकार प्राप्त अधिकारी कर्मचाऱ्यामार्फतच जमा होणे हे या ठिकाणी अपेक्षित असते. त्याचप्रमाणे शासनाने जे वित्तीय धोरण संसदेमध्ये सादर केलेलं आहे, त्या अनुषंगाने त्या प्रमाणातच शासनाला खर्चसुद्धा करावा लागतो. जर एखादा प्रकल्प अथवा एखादी खर्चाची बाब ही जर यामध्ये काही अपरिहार्य कारणास्तव खर्चामध्ये वाढ होत असेल, तर ह्या वाढीव खर्चाला सुद्धा त्या ठिकाणी मान्यता ही घ्यावी लागते. अशा पद्धतीने शासनाकडे जे काही सार्वजनिक वित्त जमा तसेच खर्च होते, ते योग्य मार्गाने, योग्य पद्धतीने होणे हे लोकशाहीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षित असलेलं आपल्याला दिसून येते. शासनाच्या प्रत्येक कार्याने शासकीय तिजोरीत एकतर पैसा जमा होतो किंवा शासकीय तिजोरीतून पैसा हा काढला जातो. वित्तीय प्रशासन लोकप्रशासनाला आकार देणारा एक महत्त्वाचा घटक आहे. लोकप्रशासन किती प्रभावी आहे, लोकप्रशासनाची कार्य ही किती इफेक्टिव्ह आहेत, या सर्व बाबी ह्या आर्थिक घटकाच्या उपलब्धतेवरच अवलंबून असतात आणि त्यामुळं ही लोकप्रशासनासाठी एक महत्त्वाची अशी शाखा आहे. शासन जेवढी धनराशी जमा करू शकेल, तेवढा लोकप्रशासनाचा विस्तार अधिक होऊ शकेल. कारण शासन जी काही पारंपरिक असो, दैनंदिन असो किंवा विकासाची कार्य असो, ही त्याच प्रमाणात करतं ज्या प्रमाणामध्ये हे सार्वजनिक वित्त शासनाकडे उपलब्ध आहे. जर ही धनराशी या सर्व बाबीवर इतर खर्च सोडता जर या ठिकाणी 1000 कोटी असेल, तर त्या प्रमाणातच शासन हे दैनंदिन तसेच विकासाची कार्य हे या ठिकाणी नियोजित व व्यवस्थापित करीत असलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु जर का ही धनराशी मोठ्या प्रमाणावर वाढली, तर त्यावेळी आपण बघतो की लोकप्रशासनाचा विस्तार हा खूप मोठ्या प्रमाणावर होतो. कारण अशावेळी शासन विकास कार्यांना अधिक प्राधान्य देऊन मोठ्या प्रमाणावर नवीन क्षेत्रामध्ये विकासाची कार्य करते आणि ही विकासाची कार्य करीत असताना त्या संदर्भात जी काही विकासाची धोरणे शासनामार्फत ठरविण्यात येतात, त्या सर्व विकास धोरणाची अंमलबजावणी जी आहे ही या लोकप्रशासनाच्या माध्यमातूनच होत असते. आणि ह्या लोकप्रशासनाला अशा वेळी ह्या नवनवीन क्षेत्रामध्ये नवनवीन स्वरूपाची कार्य करण्याची संधी मिळाल्यामुळे त्याचा निश्चित प्रमाणामध्ये त्याचा विस्तार जो आहे तो
वाढत जातो. आपण बघतो की ह्या विस्तारामधूनच लोक प्रशासनामध्ये विकास प्रशासन नावाची नवीन शाखा या ठिकाणी आज उदयास आली आणि मोठ्या प्रमाणावर विकसित पावलेली आपल्याला दिसून येतो. आजच्या घडीला लोक प्रशासनाच्या अभ्यासामध्ये सर्वाधिक अध्ययन हे आज या विकास प्रशासन शाखेचं करण्यात येत असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण आपण बघतो की विकास प्रशासन हे जे आहे हे नवनवीन क्षेत्रात विकासाची कार्य करते, ज्यामधून की जनसामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन बदल हा घडून आलेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीनं या लोक प्रशासनाचा विस्तार हे यामधून होऊ शकतो. आपण बघतो की वित्तीय प्रशासनातील क्रिया प्रक्रियांचे व्यवस्थापन ही जबाबदारी लोक प्रशासनाची आहे. त्यामध्ये कर गोळा करणे, धनराशी कोषागारात जमा करणे, त्यासोबत राशी खर्च करणे, त्यासोबतच खर्चाचे हिशोब ठेवणे, खर्चांची तपासणी करणे, अर्थसंकल्प तयार करणे, अशा सर्व वित्तीय प्रक्रियांचे व्यवस्थापन लोक प्रशासनाच्या माध्यमातूनच करण्यात येत असलेले आपल्याला दिसून येते. इतक्या मोठ्या आणि सविस्तर स्वरूपाची ही कार्य लोक प्रशासन वित्तीय प्रशासनामध्ये करीत असलेलं आपल्याला दिसून येतं. ह्या ज्या एकूणच जर वित्तीय प्रशासनाचे व्यवस्थापन हे अशा पद्धतीनं या सनदी सेवेच्या माध्यमातून होत असलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये काही कार्य ही लोक प्रशासनामार्फत प्रत्यक्ष स्वरूपात करण्यात येतात, तर काही कार्य ही लोक प्रशासनाच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या करण्यात येत असतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब की लोकशाही व्यवस्थेमध्ये संसदेने घालून दिलेली जी काही संहिता आहे, ह्या संहितेच्या अनुषंगानेच लोक प्रशासन हे आपले कार्य या ठिकाणी करीत असते. आपण बघतो की अकाउंट्स आणि ऑडिट यासाठी एव्हाना एक पॅरलल अशी स्वतंत्र यंत्रणा जरी असली तर प्रत्यक्ष स्वरूपात जे काही लेखे हे या ठिकाणी तयार करण्यात येतात, या संदर्भामध्ये जे काही नियम आहे त्याच्या अनुषंगाने हे सर्व नियम याचे पालन करून हे कार्य प्रत्यक्षपणे लोक प्रशासनच करीत असलेलं आपल्याला दिसून येतं. सोबतच की या वित्तीय धनराशीचं जे काही व्यवस्थापन आहे यामध्येही लोक प्रशासनाचं प्रत्यक्ष योगदान हे महत्त्वाचं आहे. या आधुनिक काळामध्ये राज्याने आपण बघतो की कल्याणकारी राज्य संकल्पनेचा जेव्हापासून स्वीकार केलेला आहे तेव्हापासून या लोक प्रशासनाच्या कार्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्या अनुषंगाने लोक प्रशासनाच्या ह्या नवीन शाखा ह्या उदयास येऊन विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यातीलच वित्तीय प्रशासन ही एक महत्त्वाची अशी शाखा आहे. या वित्तीय प्रशासनाचा अर्थ आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.